नमस्कार शेतकरी बांधवांनो. प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या व्हिडिओतून मी व्यथा तर मांडत असतो. ही पण शेतकऱ्याची व्यथाच आहे. पण प्रत्येक व्यथेला कारण असायचं, शासन म्हणा, निसर्ग म्हणा. पण याला मात्र कारण स्वतः शेतकरी आहे. सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीसाठी, दळणवळणासाठी रस्ता महत्त्वाचा आहे. आज हे खड्डे बघताय नाही कमरा इतकले, हे मागच्या 4 वर्षापूर्वीतून 300 फूट होतं, 250-300. कमरे इतकं गड्डं पडलं. बाजूच्या गावचा ट्रॅक्टरवाला होता, त्याचा हा रस्ता पण नव्हता. तिकडे रस्ते खराब झाले, त्याने ट्रॅक्टर घातलं, खड्डं पडलं. उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या 7 शेतामधल्या 18 ट्रॅक्टर मुरमाच्या तिथं टाकल्या. पैसे तर भेटलेच नाही वरंगणीचे. त्याच्या दुसऱ्या वर्षी ते गड्डं बुजलं, त्याच्या पुढं पुन्हा ट्रॅक्टरनंच पडलं. त्या वर्षी जास्त पुढाकार नाही घेतला. बघू म्हणलं लोकांचं हाल झाले. लोकांचे म्हणण्यापेक्षा त्या मुख्य जनावरांचे जास्त हाल झाले. आणि आता 2 टप्प्यात होऊन आता हे 3रं वर्ष आहे. हा रस्ता झाला आहे ट्रॅक्टरने असा. सांगायचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये फक्त लग्न कार्य, कुंकू, गुलाबजामू खाण्यापेक्षा स्वतः जर शेताच्या रस्त्याकडे लक्ष दिलं ना, तर पावसाळ्यात ही वेळ येणारच नाही. आणि ही फक्त माझ्या एकट्याची नाही, अख्ख्या महाराष्ट्रात कदाचित हीच बोंब आहे. शेतीसाठी रस्ता कोणी होऊ देत नाही, कोणी झाल्याला टिकू देत नाही. म्हणून ज्याच्या त्याच्या भागातला रस्ता उन्हाळ्यातच क्लिअर करा आणि आपल्यामुळे इतरांना पण त्रास होणार नाही याची दखल घ्या. आता मागच्या वर्षी जे पुन्हा म्हणताल रस्ता तर सगळ्यांसाठीच असतो, मान्य सगळ्यांसाठीच असतो. तुम्ही कोरडा असताना उन्हाळ्यातून इथं बिंदात जा. 4 व्हीलर न्या, लोलर न्या, हेलिकॉप्टर का नेत नाही खाली दामटून. मागच्या वर्षी पण त्या उन्हाळ्यात जेव्हा रस्ता होतो ना, तेव्हा आपलं काहीतरी योगदान वरंगणीचं त्या स्वरूपात द्या. ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर घातलं ना, असं झालं तर तुम्हाला छाती ठोकून म्हणायला होतं मी वरंगणी दिली होती. आणि मी पण आज बोलतोय ना, स्वतःच्या 18 ट्रॅक्टर स्वतः मुरमाच्या माझ्या आहेत, पैसेसुद्धा माझे आहे, म्हणून मी बिनधास्त बोलू शकतो. पण मला तसं विनंतीपूर्वक म्हणायचं आहे की ज्याचे त्याचे रस्ते उन्हाळ्यामध्येच व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून पावसाळ्यात ह्याशी वाट होणार नाही आणि वाट लागणार नाही. आता इथून कापूस काढायचा आहे, ऊसाच्या बैलगाड्या जायच्या आहे. हे तर फक्त ट्रेलर आहे, अजून तरी काही वात आणि पाऊस झालेला नाही आहे. पण जेव्हा वात आणि पाऊस होईल ना, तेव्हा बॅकची व्हिडिओ जाऊन बघा. शेतकऱ्यांचे म्हणण्यापेक्षा त्या जनावरांचे काय हाल होतात. म्हणून शेतकऱ्यांनो सुधरा आणि उन्हाळ्यातच आपले आपले रस्ते करून घ्या. जो पुढाकार करतोय ना त्याला करू द्या. येणारा हिस्सा वरंगणीचा त्याच्या पदरी द्या. पण काय आहे ना, जो करतो का त्याला आहे हिशोबाच्या वेळेस तर मोठं बक्षीस भेटतं बदनामीचं. याला लय पैसे राहिले भाऊ. अरे काय धंदा. ही शेतकऱ्याची दुसरी बाजू आहे बरं का. जय जवान जय किसान.